श्री परमात्मने नमः. गीतेचा 7वा अध्याय ज्ञानविज्ञान योग. 6व्या अध्यायापर्यंत भगवंत ज्ञानप्राप्तीची तयारी कशी करावी हे सांगत आहेत. प्रथम कर्मयोग सांगितला, त्यानंतर ज्ञानयोग सांगितला आणि नंतर भक्तियोग. हाच क्रम का? कर्मयोगाने अंतःकरण शुद्धी होते, एकाग्रता निर्माण होते, इंद्रिय निग्रह होतो. हे प्राप्त झाल्यावर त्याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. त्याच्याविषयी ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच मनात भक्ती निर्माण होते. म्हणून कर्मयोगापासून सुरुवात करावी, पण तिथेच अडकून राहू नये, तर एक एक पायरी पुढे जात राहावे. कारण भक्तीची व्याख्याच अशी आहे की त्याचे महात्म्य मोठेपणा जाणून त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे भक्ती. त्याच्याविषयी पूर्ण माहिती झाल्याशिवाय त्याच्याप्रती आदर वाटत नाही. समाजात वावरताना देखील आपल्याला एखाद्याबद्दल प्रेम निर्माण होते तेव्हाच जेव्हा त्याच्या कार्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती मिळते, तेव्हा त्याच्याप्रती आदर वाढतो, प्रेम वाढते. तसेच भगवंताप्रती आहे. त्याचे महात्म्य जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याचे मोठेपण कळणार नाही आणि भक्ती निर्माण होणार नाही. म्हणून ज्ञान विज्ञान योग. भगवंत या अध्यायात अर्जुनाला म्हणतात, ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यज्ञातव्यमवशिष्यते. मी तुला माझ्याबद्दलचे सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान तुला सांगणार आहे. याचे ज्ञान झाल्यावर तुला दुसरे काही मिळवण्याची इच्छाच राहणार नाही. ज्ञान म्हणजे ज्याच्याविषयी आम्ही राहू शिकत नाही ते सर्वश्रेष्ठ आहे हे जाणून घेणे होय. मला समजून घेणे सोपे नाही. हजारात एखादाच माणूस सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखादाच माझ्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्या ज्ञानींपैकी कोणीतरी एखादाच मला पूर्णपणे समजून घेऊ शकतो. ज्ञान तेच की ज्याला जाणून घेतले असता त्याच्या पलीकडे जाणावयाचे काहीच शिल्लक राहत नाही. भगवंत सांगतात, आमच्या अस्तित्वासाठी 24 प्रकारची तत्वे आवश्यक आहेत. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पंचमहाभूते, पंचतन्मात्रा म्हणजे पंचमहाभूतांचे गुण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, मन, बुद्धी, अहंकार, पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये अशी 23 तत्वे आणि 24वे अव्यक्त तत्व. या 23 तत्वांचे नियमन करतो तो म्हणजे भगवंत. असे 24 तत्व मिळून आमचे अस्तित्व आहे. पंचमहाभूते इत्यादी 23 तत्वे जड आहेत. त्यांना चेतना देण्यासाठी भगवंताने त्या त्या इंद्रियाची अभिमानी देवता पाठवली. त्या देवता भगवंताच्या अनुज्ञेने कार्य करतात. हे सर्व देणारा भगवंत आहे. त्या सर्व देवतांना एकत्र आणून काम करून घेणारे लक्ष्मी हे तत्व आहे आणि या सर्वांचे नियमन करणारा भगवंत आहे. या जगाचे अस्तित्व लक्ष्मी देवीमुळे आहे. लक्ष्मीशिवाय जड प्रकृतीचे अस्तित्व शून्य आहे. अणूला अणू जोडून पृथ्वी तयार होते, तर या अणूंना एकमेकांशी बांधून ठेवण्याचे कार्य लक्ष्मी करते. शरीरातील प्रत्येक अवयव एकमेकांशी जोडून ठेवण्याचे काम महालक्ष्मी करते. म्हणून प्रकृतीपेक्षाही लक्ष्मी श्रेष्ठ आहे. या संपूर्ण सृष्टीला धारण करण्याचे काम लक्ष्मी करते. म्हणूनच कदाचित घरातील प्रत्येक स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणतात, कारण ती संपूर्ण कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याचे काम करते. सर्व जीव आणि जडात राहून महालक्ष्मी सृष्टीला पुढे नेते. पण या सर्वांचे नियमन करणारा मात्र भगवंतच आहे. त्याच्या अनुज्ञेनेच सर्व काही घडते. भगवंत सांगतात, माझ्यापेक्षा सर्वोत्तम श्रेष्ठ वस्तू एकही नाही. हे संपूर्ण जगत माझ्याच आश्रयाने राहते. जसे एका माळेत ओवलेले मणी दोऱ्याच्या आश्रयाने राहतात. मीच जगाच्या उत्पत्तीला कारण आहे, संहारालाही कारण मीच आहे, संपूर्ण जगताचा पालनकर्ताही मीच आहे. हे समजून घेणे म्हणजे ज्ञान होय. पुढे भगवंत विज्ञान म्हणजे काय हे सांगतात. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशी सूर्ययोः प्रणवः सर्व वेदेषु शब्दखे पौरुषम नृषो. भगवंत कोणकोणत्या गोष्टीचे कारण आहेत ते सांगतात.
प्रत्येक पदार्थाचा जो विशिष्ट गुणधर्म आहे तो देणारा भगवंत आहे. जसे तहान भागविण्याचा गुण पाण्याला प्राप्त झाला आहे तो भगवंताकडून. दूध आणि तूप हेही द्रवपदार्थच आहेत, पण त्याने तहान भागत नाही, त्यासाठी पाणीच लागते. पाण्याला हा गुण भगवंताने दिला. अनुरूप पृथ्वीला घनत्व येण्यासाठी महालक्ष्मी आवश्यक आहे, पण पृथ्वीला जो गंध प्राप्त झाला तो भगवंताने दिला. चंद्र सूर्याकडून जे प्रकाश प्राप्त होते त्याला कारणही भगवंतच आहे. सूर्य चंद्र दोन्हीकडून प्रकाश प्राप्त होतो, पण दोघांचा प्रकाश वेगळा आहे. सूर्य तेजस्वी आहे तर चंद्र शीतल आहे. हे देणाराही भगवंतच आहे. भगवंत सांगतात, सर्व वेदांमधील प्रणव मीच आहे. प्रणव म्हणजे सर्व वेदांचे संक्षिप्त रूप. वेदांचे संक्षिप्त रूप पुरुष सूक्त आहे. पहिल्या 6 ऋचा ऋग्वेद, दुसऱ्या 6 यजुर्वेद आणि शेवटच्या 6 सामवेद होय. याचे संक्षिप्त रूप गायत्री मंत्र आहे आणि याचेही संक्षिप्त रूप भूहू भुवाहा स्वहा, ऋक, यजु आणि साम, आणि याचेही संक्षिप्त रूप म्हणजे प्रणव ओंकार. अ उ म हा प्रणव म्हणजे भगवंत. प्रणवचा अर्थ असा आहे, प्र म्हणजे श्रेष्ठ, न म्हणजे प्रेरणा आणि व म्हणजे ज्ञान. प्रेरित होऊन श्रेष्ठ ज्ञान देणारा भगवंत आहे. प्रणव भगवंत असल्याने वेदांचे प्रतिपाद्यही मीच आहे असे भगवंत सांगतात. भूमीतील सुगंध, अग्नीतील उष्णता, सर्व प्राणीमात्रांची जीवनशक्ती, तपस्वी लोकांची तपस्या, अशा सर्व ठिकाणी मीच नियामकत्वाने राहतो. सर्व जीवांचे कारण मीच आहे. माणसातील चैतन्य भगवंतामुळे आहे. प्रत्येक जीवाला या जगात येण्यासाठी मीच निमित्त कारण आहे. जसे घडा बनवण्यासाठी माती आणि पाणी हे उपादान कारण, तर कुंभार हा निमित्त कारण. नुसते माती आणि पाणी असून चालत नाही, तर कुंभार असल्याशिवाय घडा बनणार नाही. मी अनंत कालापासून आहे आणि राहणार आहे. इतर प्राण्यांपेक्षा वेगळी अशी बुद्धी माणसाला मीच दिली आहे. तेजस्वी लोकांमध्ये जे तेज आहे ते मीच दिले आहे. तेजस्वी व्यक्ती म्हणजे आचरणशील व्यक्ती. जी व्यक्ती ब्रह्मचर्याचे पालन करून भगवंताचे चिंतन करते, त्याच्या वाणीत सामर्थ्य असते, ते मीच दिलेले असते. जो तत्त्वज्ञानाचे चिंतन करतो तो तेजस्वी असतो. ज्ञानबल ज्याच्याजवळ आहे तो काम, क्रोध इत्यादी षड्रिपूंपासून मुक्त असतो. या षड्रिपूंमध्ये धर्माच्या विरुद्ध नसलेला काम म्हणजे मी आहे असे भगवंत सांगतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांच्यामध्ये काम श्रेष्ठ आहे. सर्व गोष्टींच्या मुळाशी काम आहे. इच्छा 2 प्रकारच्या असतात, चांगल्या इच्छा आणि वाईट इच्छा. इच्छाच नसेल तर धर्म, अर्थ, मोक्ष यांना काहीच अर्थ उरत नाही. या इच्छेचा प्रेरक भगवंत आहे. तोच जीवाच्या मनात इच्छा निर्माण करतो. सात्विक, राजस आणि तामस इच्छा भगवंत निर्माण करतो. तो प्रेरक रूपाने राहतो. इथे जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद सांगितला आहे. दोन्ही कधीही एक होऊ शकत नाही. जवळ येऊ शकतात पण एक होणार नाहीत, हेच इथे भगवंत सांगतात. पण माणूस भगवंताला नीट समजू शकत नाही. कारण भगवंत सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते. जगात माझी त्रिगुणात्मक माया आहे. सत्व, रज, तम या गुणांची अभिमानी देवता दुर्गा आहे. ती सर्वांना मोहात टाकते आणि मायेच्या या मोहातून तरुण जाणे कठीण असते. मनुष्य सत्व, रज, तम या गुणांनी बांधला गेला आहे. सात्विक गुणसुद्धा बंधनात टाकणारच आहे. मला देवपूजा करायची आहे असा विचार सात्विक गुण. प्रत्यक्ष पूजा करणे हा रजोगुण आणि पूजा संपवायची आहे हा विचार तमोगुण. संसारात अहंकार आला की बंधन आलेच. अहंकारामुळे माणूस संसारात बांधला जातो. रजोगुणी माणूस सतत कार्यप्रवण राहतो आणि ते व्यावहारिक काम करण्याच्या नादात देवाला विसरतो. तमोगुणी माणसाच्या अंगी निद्रा, आलस्य असते, त्यामुळे तो संसारात रमतो, देवाकडे जातच नाही. खरे पाहता संसारात राहण्यासाठी हे तिन्ही गुण आवश्यक आहेत. कारण सत्वगुण नसेल तर माणूस एखाद्या कामाचे नियोजन करणार नाही, रजोगुण नसेल तर क्रिया नाही आणि तमोगुण नसेल तर विश्रांती नाही. संसारात हे तिन्ही गुण अनिवार्य आहेत.
या गुणांना साधन म्हणून स्वीकारावे, म्हणजे त्याच्या बंधनात माणूस पडत नाही. जसे एखाद्या कामाचे नियोजन केले आणि ते मी केले असे म्हणणे म्हणजे बंधन, आणि देवाची सेवा करावी म्हणून मी केले असा विचार करणे म्हणजे त्या बंधनातून मुक्तता होय. मी चांगले काम केले असे म्हणणे म्हणजे रजोगुणाच्या बंधनात पडणे होय, आणि देवाची सेवा करावी म्हणून मी हे काम केले म्हणणे म्हणजे बंधमुक्त होणे आहे. काम संपवले असे म्हणणे म्हणजे तमोगुण बंधनात टाकतो, तर हे काम मी देवाला समर्पित केले असे म्हणणे म्हणजे बंधमुक्तता होय. एकंदरीत कोणतेही काम करताना परमात्म्याची इच्छा म्हणून करावे आणि त्यालाच समर्पित करावे, म्हणजे माणूस संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारे जे भगवंताला शरण जातात तेच ही माया तरून जातात, आणि जे पापकृत्य करणारे आसुरी वृत्तीचे लोक आहेत ते भगवंताला शरण जात नाहीत. त्यांचा विवेक नष्ट झालेला असतो, त्यामुळे तेही माया तरून जाऊ शकत नाहीत. या बंधनातून बाहेर पडणे हा जीवाचा अधिकार आहे. बंधन ठेवणे आवश्यक आहे, पण त्या बंधनातून बाहेर पडता आले पाहिजे. जसे बाजारात सामान आणायला पिशवी घेऊन जातो, त्यात सामान ठेवून गाठ बांधली तर पुन्हा त्यातील सामान बाहेर काढण्यासाठी ती गाठ सोडता आली पाहिजे. तसेच हे आहे. भगवंत प्राप्तीसाठी कर्माचे बंधन घालणे गरजेचे आहे, पण त्या बंधनातून सुटता पण आले पाहिजे. यासाठी एकच मार्ग, तो म्हणजे भगवंताला शरण जाणे होय. षड्रिपूवर ताबा ठेवून या संसार बंधनातून बाहेर पडता येते. आपल्याला देव प्रत्यक्ष दिसत नाही, कारण देव आणि आपल्यात एक पडदा आहे. जीवाची अभिमानी देवता दुर्गा देवी ही भगवंताची पत्नी माया, ती आपल्याला भगवंतापर्यंत पोचू देत नाही. पण भगवंतविषयक ज्ञान देऊन तो मायेचा पडदा दूर करण्याचे काम महालक्ष्मी करते, आणि महालक्ष्मीने प्रार्थना केल्यावरच मी हा पडदा दूर करतो असे भगवंत म्हणतात. माणसाची प्रत्येक कृती देवासाठी असावी. भगवत सेवा म्हटले की हा मायेचा पडदा दूर होतो. एवढे होऊन सुद्धा देवाचे दर्शन होत नाही. आपण मंदिरात मूर्तीच्या दर्शनासाठी जातो, पण ती मूर्ती म्हणजे भगवंत नव्हे, तर मूर्तीमध्ये भगवंत असतो. मूर्तीतील भगवंताचे दर्शन होण्यासाठी भगवंताला शरण जाऊन त्याच्याविषयीचे ज्ञान मिळविले पाहिजे. पण हे ज्ञान पापी लोकांना मिळत नाही, कारण मायेमुळे त्यांचा विवेक नष्ट झालेला असतो, आणि असे आसुरी लोक मला शरण येत नाहीत असे भगवंत सांगतात. पापी कोणाला म्हणावे, तर जो माझे उपकार समजू शकत नाही तो पापी होय. जे लोक भगवंताची भक्ती करतात आणि मोक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना नरोत्तम म्हणतात, आणि जे देवापासून लांब जातात ते नराधम होत. जगात फक्त 4 प्रकारचे लोकच भगवंताकडे जाण्याची इच्छा करतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. दुःखत्रस्त झालेले लोक, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे ते 4 लोक आहेत. वारंवार दुःख भोगलेली, रोगाने पीडित लोक माझ्याकडे येतात, म्हणजे मला शरण येतात. ज्याला ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा आहे ते लोक माझ्याकडे येतात. अर्थार्थी म्हणजे ज्यांना पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याचा आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळवण्याची कामना आहे, ते लोक माझ्याकडे येतात. पुरुषार्थ प्राप्तीसाठी ते माझी उपासना करतात. आणि शेवटी ज्ञानी म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय इत्यादी विषयी जाणणारा माझ्याकडे येतो असे भगवंत सांगतात. असा ज्ञानी भक्तच सर्वश्रेष्ठ आहे. तोच मला प्रिय आहे, कारण तो कोणतीही कामना धरून माझ्याकडे येत नाही, तर त्याचे प्रत्येक कर्म हे निष्काम असते. कुठल्याही देवाची भक्ती करणारा भक्त मला प्रिय आहे, कारण त्यांना मीच प्रेरणा देतो. अनेक जन्म माझी उपासना केल्यानंतर एखाद्या जन्मांती तो भक्त ज्ञानवान होतो आणि शेवटी मला जाणून घेतो. पण असा ज्ञानवान अत्यंत दुर्लभ आहे असे भगवंत सांगतात. बहूनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. भगवंतच सर्व काही आहे आणि तोच सर्वांचे कारण आहे. हे जो जाणतो तो ज्ञानी होय. भगवंत पुढे सांगतात, सामान्य लोक देवाला आपल्याप्रमाणे पाहतो. मूर्ती म्हणजे देव असे समजतो,
पण मी कोणालाही दिसत नाही. एखादी कामना धरून माणूस एका देवतेची उपासना करतो, त्यांना मी तसे फल देतो. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमिहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. तो भक्त त्या देवतेबाबत श्रद्धायुक्त होऊन ज्या गोष्टीची कामना करतो, मीच त्या देवतेमार्फत त्याची कामना पूर्ण करतो. कारण त्या देवतासुद्धा स्वतंत्र नाहीत. जर इतर देवतांची पूजा करून मनोकामना पूर्ण होत असेल तर तुझी पूजा का करावी? या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत सांगतात की माझ्या आज्ञेशिवाय कोणतीही देवता काहीही देऊ शकत नाही. जसे एखाद्याने विद्याप्राप्तीसाठी सरस्वतीची आराधना केली आणि त्याची आराधना योग्य असेल तर मीच सरस्वतीमार्फत त्याची इच्छा पूर्ण करतो. माझ्या आज्ञेशिवाय सरस्वती त्याला विद्या देऊ शकणार नाही. पण इतर देवतांची आराधना करून जे फल प्राप्त होते ते नश्वर असते. जसे संपत्तीसाठी आराधना केली आणि ती प्राप्त झाली तर कधीतरी नष्ट होणार आहे. म्हणूनच अंतवत्तु फलम तेषां तद्भवत् कल्पमेधसां देवान देवयजो यान्ति यद्भक्ता यान्ति मामपि. अन्य देवतांची पूजा करून जे फल प्राप्त होते त्यामुळे माणूस मुक्त होत नाही. पण जे माझी भक्ती करतात ते मात्र शाश्वत अशा मोक्षाची प्राप्ती करून घेतात. म्हणून ज्ञानी लोक फक्त मलाच प्राप्त करण्याची इच्छा करतात. मी कधीच कोणाला दिसत नाही, पण दुर्गेच्या मोहाने बाधित होऊन लोक मूर्तीला बघतात आणि परमात्म्याला मी पाहिले असे म्हणतात. पण मूर्ती म्हणजे प्रतिकृती होय, मी नव्हे. मूर्ख लोक मला जाणू शकत नाहीत, कारण मी भूत वर्तमान भविष्य सर्व जाणतो. माणसाला मात्र भूत आणि वर्तमानच माहीत असतो, त्याचे भविष्य त्याला माहीत नसते. पण मला मात्र प्रत्येकाचे भूत वर्तमान आणि भविष्य माहीत असते. मला न जाणण्याचे एकच कारण म्हणजे मायेचा पडदा. त्या मायेच्या मोहानेच माणूस भ्रमित होतो. प्रत्येकजण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मत्सर द्वेष यांनी युक्त होतो. त्यांना हे समजत नाही की विषयांचे सुखसुद्धा दुःखाला कारण ठरते. अशा प्रकारे सर्व लोक माझ्याबद्दलच्या मिथ्या ज्ञानाने भ्रमित होतात असे भगवंत सांगतात. पण यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः. अनेक पुण्यकर्मे करून ज्यांची पापे जळून गेली आहेत तेच लोक सुख दुःख इत्यादी द्वंद्वापासून मुक्त होतात. त्यांचा मोह नष्ट होतो आणि मग माझे भजन करतात. म्हणूनच जे लोक मला पूर्णपणे समजून घेतात आणि मरणकाळीसुद्धा माझेच स्मरण करतात तेच माझे खरे भक्त आहेत. शेवटी देवाची आज्ञा म्हणून प्रत्येक कर्म करावे, त्यामुळे अंतःकरण शुद्ध होते. शुद्ध अंतःकरणानेच ज्ञान प्राप्त करता येते. म्हणजे कर्म करणे ही ज्ञानप्राप्तीची पूर्वतयारी आहे. ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे त्यांनाच माझा महिमा ऐकण्याची इच्छा होते. माझ्याविषयी जाणून घेत असताना ते माझ्यावर प्रेम करतात, मला जाणून घेतात. तोच खरा अपरोक्ष ज्ञानी होय. अशा अपरोक्ष ज्ञानी माणसाचे पाप नाहीसे होते. ते सुखदुःखाच्या द्वंद्वातून मुक्त होतात आणि माझ्यावरील दृढ भक्तीने मला जाणून घेतात आणि नित्य माझे स्मरण करतात. असे हे ज्ञान आणि विज्ञान याविषयी या अध्यायात सांगितले आहे. ज्ञान, विज्ञान, माया, बंधन, बंधमुक्तता, पापापासून मुक्ती, ब्रह्माचे ज्ञान या क्रमाने यात एक गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणूनच हा ज्ञान विज्ञान योग. श्रीकृष्णार्पणमस्तु.